या भागात आपण गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित माहिती घेऊया. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. कपिलवास्तू या ठिकाणाच्या जवळ लुंबिनी हे गाव आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण नेपाळमध्ये आहे. इसवी सन पूर्व 567 मध्ये यांचा जन्म झाला आणि याच्या 5 दिवसानंतर यांच्या नामकरण विधीचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला 8 ज्योतिषांना निमंत्रण होतं. मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं. जो आपल्या ध्येयाला गाठतो तो म्हणजे सिद्धार्थ. यांचे कौटुंबिक नाव गौतम होते. यामुळे यांना सिद्धार्थ गौतम म्हटलं गेलं. सुधोधन हे त्यांचे वडील, जे शाक्य गणाचे प्रमुख होते. हा एक स्वतंत्र गण आहे. सिद्धार्थ यांच्या आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांच्या जन्मानंतर अवघ्या 7 दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. यामुळे आता सिद्धार्थ गौतम यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मायादेवीची बहीण प्रजापती गौतमी यांच्यावर होती. मुलाच्या नामकरणावेळी ज्या 8 ज्योतिषांना बोलण्यात आलं होतं त्यातील 7 ज्योतिषांनी सांगितलं की भविष्यात हे मूल एकतर सम्राट होईल किंवा संन्यासी. पण एका ज्योतिषाने सिद्धार्थ निश्चित संन्यासी होणार अशी भविष्यवाणी केली होती. सिद्धार्थ यांच्या वडिलांना म्हणजे सुधोधन यांना कायम या 8व्या ज्योतिषांनी केलेल्या भविष्यवाणीची काळजी वाटायची. आपला एकुलता एक मुलगा संन्यासी होऊ नये असे सुधोधन यांना वाटायचे. आता यामुळे त्यांनी एक महाल बांधला. या महालामध्ये बऱ्याच सुख सुविधा ठेवण्यात आल्या. सिद्धार्थ यांना सर्व प्रकारच्या दुःखापासून आणि निराशेपासून दूर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अवघ्या 16व्या वर्षी यांचा विवाहही करण्यात आला. यशोधरा ही त्यांची पत्नी होती. त्यांना काही काळातच पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. सर्व सुखसुविधा पुरवून सुद्धा लग्नानंतर 13 वर्षांनी त्या 8व्या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. अवघ्या 29व्या वर्षी सिद्धार्थ यांनी संन्यासी जीवनाचा स्वीकार केला. आता तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला होता की इतक्या सोयीसुविधा असून सुद्धा सिद्धार्थ संन्यासी जीवनाकडे का वळाले. आपण बघितलं होतं की सिद्धार्थ यांच्या वडिलांनी सिद्धार्थ यांच्यासाठी एक महाल बांधून ठेवला होता. या महालातून बाहेर पडण्याची वेळ सिद्धार्थ यांच्यावर कधीही आली नव्हती. त्यामुळेच या महालाबाहेरील जीवन काय असतं याची कल्पना त्यांना नव्हती. आतापर्यंत त्यांना जीवनातल्या सर्व दुःखांपासून लांब ठेवण्यात आलं होतं. महालाबाहेरील जीवन कसं असतं याबद्दल त्यांना उत्सुकता होती. एक दिवस ते आपल्या वडिलांच्या परवानगीने राज्यात भ्रमंतीसाठी बाहेर पडले. सुधोधन यांनी त्यांच्या सारथीला म्हणजे चन्नाला त्याच्यासोबत जाण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे चन्ना हे सिद्धार्थ यांना पहिल्यांदा महालाबाहेर घेऊन आले. त्यांच्या घोड्याचे नाव होते कांतक. महालाबाहेर येताच त्यांना समाजातील दुःखाची जाणीव होऊ लागली. सुरुवातीला त्यांना एक वृद्ध मनुष्य दिसला. तेव्हा सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा पांढऱ्या केसांचा मनुष्य बघितला. हे बघितल्यानंतर त्यांनी आपल्या सारथीला विचारलं की आपण पण एक दिवस वृद्ध होणार आहे काय. तेव्हा सारथी चन्नाने राजकुमाराला प्रकृतीच्या नियमाबद्दल माहिती दिली. हे ऐकून आपण एक दिवस या वृद्ध माणसासारखे कमजोर होणार या भीतीने सिद्धार्थ चिंतित झाले. आता चन्नाने रथ पुढे नेला. पुढे जाऊन त्यांना एक आजारी मुलगा दिसला. तो खोकत होता. त्या मुलाकडे पाहून राजकुमाराने सारथीला विचारलं, हा मुलगा का रडतोय. तर त्यावर सारथीने सांगितलं की हा आजारी असल्यामुळे त्याला त्रास होत आहे. मग राजकुमार म्हणाले, राज्यात सर्व लोक आजारी पडतात का. तर सारथीने सांगितले की आजारपण कोणालाही येऊ शकतं. तुम्ही पण आजारी पडू शकता. हे ऐकून आता सिद्धार्थ घाबरले. आपल्याला पण भविष्यात आजारपणाला सामोरे जावे लागेल याची भीती त्यांना वाटू लागली. आता रथ आणखी पुढे आला. आता त्यांना एक शव दिसलं. काही लोक त्या मृत व्यक्तीच्या शरीराला घेऊन स्मशानात जात होते. आता हे पाहून सिद्धार्थ म्हणाले, या मनुष्याला नेमकं झालंय तरी काय आणि याला हे लोक कुठे घेऊन जात आहेत. यावर सारथीने उत्तर देताना सांगितलं की या मनुष्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे हे लोक त्याला स्मशानात घेऊन जात आहेत. आता सिद्धार्थ यांनी आणखीन एक प्रश्न विचारला, या राज्यात हा एकच मृत व्यक्ती आहे का. आता सारथीने उत्तर दिलं, जो मनुष्य जन्म घेतो त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. आता सिद्धार्थ यांना आपल्या वडिलांच्या आणि स्वतःच्या मृत्यूची काळजी वाटू लागली. आपण आता आपल्या बायकोपासून मुलांपासून लांब जाणार याचे चित्र त्यांना समोर दिसू लागले. इतके सारे दुःख सिद्धार्थ यांना पहिल्यांदा दिसले होते. त्यामुळे त्यांचं मन विचलित झालं. आता त्यांना महालात परत जायचं होतं. परत जाताना रस्त्यात एक साधू दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तेज आणि शांती होती. आता सिद्धार्थ यांना आश्चर्य वाटलं, हा व्यक्ती आहे तरी कोण. हा तर सर्वांपेक्षा वेगळा दिसतोय. यावर सारथीने सांगितलं, हा एक साधू आहे. याने आपल्या सर्व सुखसुविधांचा त्याग केलेला आहे. आपल्या परिवाराचाही त्याग केलेला आहे, जेणेकरून जीवनातील सत्य शोधता येईल. आता राजकुमार महालात परतले, पण अजूनही त्यांच्या डोक्यात त्या सर्व लोकांचा विचार सुरू होता. त्यांनी त्या संन्यासी साधूविषयी विचार करण्यास सुरुवात केली.
विचार करून सिद्धार्थ यांनी त्या साधूप्रमाणे सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग करून जीवनातील सत्य शोधण्याचा मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. अशा प्रकारे सिद्धार्थ यांनी वयाच्या 29व्या वर्षी संन्यासी जीवनाचा स्वीकार केला. संन्यास घेऊन 7 वर्षापर्यंत त्यांनी अनेक साधूंकडे ज्ञानप्राप्तीसाठी वास्तव केलं. जे काही गुरूंकडून शिकता येईल ते त्यांनी शिकून घेतलं. इतकं सारं करून 7 वर्षे ज्ञान घेऊन त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही. यानंतर सिद्धार्थ बौद्धगया या ठिकाणी पोहोचले. आता त्यांचे वय होते 35 वर्ष. या ठिकाणी निरंजन नदी किनारी म्हणजेच फाल्गू नदी किनारी पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ ध्यानास बसले. 49 दिवस सलग ध्यान केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. बौद्ध धर्मात याला निर्वाण म्हटलं जातं. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ यांना बुद्ध म्हटलं गेलं. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पहिल्यांदा प्रवचन दिलं. याला धर्मचक्र परिवर्तन म्हटलं गेलं. यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्माचा प्रचार केला. वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. कुशीनगरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता गौतम बुद्धांच्या जीवनातील मुख्य घटनांना थोडक्यात जाणून घेऊया. पहिल्यांदा त्यांचा जन्म, नंतर त्यांची भ्रमंती, तिसरी घटना म्हणजे ज्ञानप्राप्ती म्हणजे निर्वाण, यानंतर धर्मचक्र परिवर्तन म्हणजे पहिले प्रवचन आणि अखेर त्यांचा मृत्यू. याला परिनिर्वाण असं म्हटलं जातं. यांच्या या जीवनातील घटनांना चिन्हांच्या आधारे संबोधित करण्यात आलेलं आहे. आता गौतम बुद्धांच्या जीवनातील 5 महत्त्वाच्या घटना आणि त्यांना देण्यात आलेल्या चिन्हांचा अभ्यास करूया. त्यांच्या जन्माला कमळाने दर्शवलं जातं, भ्रमंतीला घोड्याने, ज्ञानप्राप्तीला म्हणजे निर्वाणाला पिंपळाच्या झाडाने, धर्मचक्रला 8 स्पोक असलेल्या चक्राने, तर त्यांच्या मृत्यूला स्तूपाने दर्शवलं जातं. यालाच परिनिर्वाण सुद्धा म्हटलं जातं. आतापर्यंत आपण गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी माहिती बघितली. पुढील भागात आपण गौतम बुद्धांच्या शिकवणींचा अभ्यास करूया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.